मी आलोय रत्नागिरीमधल्या सलोनी शेलार आणि कुटुंबियांनी बनवलेल्या श्री गणरायाच्या अप्रतिम देखाव्याकडे. आणि हा देखावा काय आहे हा आपल्याला समजावून सांगणार आहे. तुझं नाव काय? वृषाली रवींद्र शेलार. वृषाली रवींद्र शेलार. हा देखावामध्ये जे पेंटिंग दाखवलंय हे मी स्वतः कार्डबोर्ड पेपरवरती काढलंय. आणि ह्याची सुरुवात इथे पृथ्वी दाखवली आणि झाड जे आहे ते रडतानाच आहे. आणि या पृथ्वीवरचे सगळे सजीव मी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मासा, पक्षी वगैरे. आणि इथे या कोपऱ्यामध्ये झाड, पक्षीचा पंख आणि माणसाचा हात आणि प्राण्याचा हात असे चौघांनी मिळून, म्हणजे प्राणी, पक्षी, माणूस आणि झाड एकत्र येऊन आपल्या पृथ्वीला जतन केलं पाहिजे त्यांचं, असं मी त्या एका ह्याच्यामध्ये दाखवलंय. नंतर ह्या साईडला ग्रामीण जीवन दाखवलंय. त्याच्यामध्ये घर आणि त्याच्या इथे दळण दळणारी बाई दाखवले आणि इथे टोपली शिवणारी बाई दाखवले. तिथे कुऱ्हाडा असतो ते. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये एक जनरल स्टोअर, एक त्यांच्या ह्याच्यातलं जुनं असं ते दाखवलंय. इथे टपाल पोस्ट की त्या ह्याच्यामध्ये छोटंसं असं दाखवलंय. ही सुई विकणारी बाई दाखवले. आणि इथे कुंभार मडकी बनवतो असं. आणि इथे ही मराठी शाळा, म्हणजे आपल्या आता ते सुद्धा कमी होत चालले प्राथमिक विद्यामंदिर. तर ते एक आम्ही हा संदेश दिला की मराठी शाळा टिकवा, माय मराठी वाचवा. आणि ही शेती दाखवले की म्हणजे जे डिझेलवरती वगैरे जे करतात नांगर, ते ओरिजिनल नांगराने केलेली शेती जे आपल्या गावामध्ये होते ती दाखवले. इथे भाजीवाली आणि हा चप्पल शिवणारा दाखवलाय. आणि इथे लोहार, म्हणजे ग्रामीण जीवनामध्ये जे काही व्यवसाय आहेत ते आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केला. आणि हे एक फक्त आम्ही ॲड म्हणून हे बंद घर ह्याच्यासाठी दाखवले आहेत की हे गावामध्ये बंद घरं होत चालले आहेत, की हे आपल्या नोकरीसाठी वगैरे शहरामध्ये जातात आणि बरेच गावांमध्ये अशी घरं आहेत की जे बंद होत चालले. आणि मग लोकलमधून इथून मग शहरी भाग दाखवला की जे लोकलमधून हा असा प्रवास की गर्दी एवढी होत चालली की तिथे ॲक्सिडेंट वगैरे होत चालले आहेत. तर ते आम्ही दाखवत आहे की लोकल आणि त्याच्यातून हे प्रवास करणारी माणसं, दरवाजाला लटकलेली माणसं. दरवाजाला लटकलेली. ओके. एक मिनिट. जे तुम्ही या साईडून घेतली तर ती पूर्ण मागून येते अशी दिसते. आणि बिल्डिंग, म्हणजे मोठमोठे टॉवर होत आहेत की जे जंगलतोड करून वगैरे जे केले जात आहेत. कारखाना दाखवला आणि त्याचं सांडपाणी हे उघड्यावरती होत आहे. प्लस हा कचरा असा उघड्यावरती, प्लास्टिक कचरा वगैरे हा टाकला जातो शहरी भागांमध्ये. हे जे विकास आहे, प्रगती आहे, ही महत्त्वाचीच आहे. पण जंगलतोड करून ह्या गोष्टी करू नयेत असंच आम्हाला वाटतं. जी पडीक जागा असेल वगैरे, जी निकामी असेल, त्या ठिकाणी हे असं करणं ठीक आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून आम्ही हे जंगल आणि हैदराबादचं जे काही गोष्ट झाली होती की हे जंगलतोड झाली होती आणि त्यावेळेला ही सगळे जे प्राणी आहेत हे रस्त्यावर आले होते, शहरांमध्ये इकडे तिकडे सैरावरा पळत होते. हे JCBची लाईट त्यांच्यावरती पडल्यामुळे त्यांना त्रास होऊन इकडे तिकडे पळत होते, ते दाखवलं. आणि त्यावेळेला हा जो इन्सिडेंट झालेला की स्वतः आपल्या निवाऱ्यासाठी प्राणी झगडत आहे, तेव्हा ही टक्कर जी लावताना ती दाखवलेली आहे. आणि हे सेव्ह नेचर आणि हे त्याचं आपण जे प्रोटेस्ट केलं होतं त्यांना ते दाखवलं. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रगती, आपला विकास हा झालाच पाहिजे, पण आपल्या प्रकृतीला, आपल्या पृथ्वीला समतोल राखून आपण त्याचा विकास केला पाहिजे, एवढंच आमचा ह्याच्यातून संदेश देतो. ओके. आणि ह्या डिझायनिंगमध्ये मदत कोणी केली? संपूर्ण फॅमिली, आम्ही. सगळे. ओके. तुझं नाव काय आहे? सलोनी रवींद्र शेलार. आणि हा गणपती सुद्धा, गणपती म्हणजे देवामार्फत सुद्धा आम्ही झाड, म्हणजे एक छोटंसं माठ आणि एक झाड त्याच्याकडे दिले आम्ही त्यांना संदेश देण्यासाठी. ओके. म्हणजे स्वतः खुद्द गणेश हे झाडं जगवा वगैरे, पर्यावरणाचं रक्षण करा. छोट्याशा जागेमध्ये हा तुम्ही कॉम्पॅक्ट सीन केलेला आहे. हो. विमान दाखवले. म्हणजे प्रगती पाहिजे, पण त्याच्यावरती नियंत्रणही पाहिजे. वृक्षतोड कमी, वृक्षतोड, जंगलतोड कमी करा. जिथे नापीक जमीन असेल
तिथे तुम्ही टॉवर वगैरे करू शकता, पण जिथे गरज म्हणजे झाडं वगैरे लावू शकतो, म्हणजे रस्त्याच्या कडेला वगैरे पण झाडं असतात ती सुद्धा आता तोडली जात आहेत. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट सुद्धा या होतात. सगळ्यांचा आपल्यापेक्षा प्राण्यांवरती सुद्धा जास्त परिणाम होतो. त्यांचा कोणीच आपण विचार विचार करत नाही. आपण जर असं केलं तर मग ते सुद्धा आक्रमक होणारच ना त्यांच्या निवाऱ्यासाठी.